one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आता आपण जाणार आहोत एका नाटकाच्या तालमीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा नाटक उभं राहण्याची प्रोसेस अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो, हाय, नमस्कार. तर मंडळी, रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आज ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज ॲक्च्युली आमचं जे वेट क्लाउड प्रोडक्शन आहे ते रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येतंय. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यात खूप महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे रसिका वेंगुर्लेकर. म्हणजे मी स्वतः. मी एक्सायटेड आहे. खूप गमती जमती होत आहेत. आमच्या रिहर्सल्स आता सुरू झाल्या आहेत आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. सो स्टे ट्यून. रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला कोणाशी तरी ओळख करून देणार आहे. गाईज, हाय करा, हाय करा, हाय करा. श्रमू. अरे यार, युट्यूब साठी व्हिडिओ करते रे. नको हाय कर, हाय कर, हाय कर. नको. कशाला, काय गरज काय प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करायची तुम्हाला? मला कळतच नाहीये. काहीतरी प्रायव्हेट ठेवा ना आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीसाठी चॅनल काढले तुम्ही. तुला प्रत्येक गोष्टीत कसा प्रॉब्लेम असतो रे? अरे जाऊ दे ना, जाऊ दे. माहिती का इथे किती वेळ वाट बघतोय म्हणून मधल्या वेळात केला पण व्हिडिओ. किती रील किती कराल तुम्ही? अरे जाऊ दे रे भाऊ. कोण बोलतोय बघा. आणि अरे नाही, मी खरं. बरा करतो. आधी तुम्ही लोकांना विचारा तरी की त्यांना काय बघायचं नाही बघायचंय, काय आवडतं काय नाही आवडतं. आपलं मारताय. हो ना, जाऊ दे ना. तू पण लक्षात ठेव हे. हे मला तर विश्वासच बसत नाही कसला? की सरांनी मला नाटकात घेतलंय. आपण बोलते लकी आहे रे. आपण भलते लकी नाही, अं? आपण भलते फ्री आहोत म्हणून घेतलंय. बाकीचे सगळे नाटक करतायत, आपण फ्री आहोत म्हणून घेतलंय नाटक. चलो भाई. बघ आले बघ. हाय 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 हाय. अरे काय ए, राज. काय विराज, काय अर्थ आहे कायला? हा, गेले 1 तास आम्ही इथे बसलोय यार. हा, नाही, अशा यार. मारतोय. अरे ओ भाऊ दत्तू, अरे काय आहे? इथे एसी नाही, इथे पाणी नाही. जरा चहाच बघ ना भाऊ. आणि मला प्लीज ब्लॅक कॉफी हवी आहे आणि बॉइल्ड एग्स सांग प्लीज. एक मिनिट. हे आपण नाटकाच्या तालमीला जमलोय. हा, हास्य जत्रेचा सेट नाही. या नाटकाला शूटिंग सारखं असं राजेशाही थाट नसतो. तिथे झेलतात तुम्हाला, इथे नाही. इथे 2 टाइम चहा मिळेल तुम्हाला, नाश्ता आहे संध्याकाळी, आणि पाणी हवं असेल बाहेर तो बघा, तो कूलर लावलाय. नाही ते सगळं ठीक आहे. पाणी ओंजळीनं प्यायचं की कसं काय? बाटल्या तरी ठेव तिथे. बाटल्या ठेव ना. हे मला नाही, डांगेंना सांगायचं. मला ना कधी कळतच नाही, डांगे याचा असिस्टंट आहे की हा डांगेचा असिस्टंट? ए हॅलो, तुम्ही ज्या नाटकासाठी आलात ना आता डायरेक्टर आहे मी. हो. हो, आणि मी त्या नाटकाचा लेखक. हे नाटक आमचं. नाही, नाटक धमाल विनोदी आहे म्हणून एवढी कॉमेडी कराल तुम्ही दोघं आल्याला? मला काय म्हणायचं? नाही. तू डिरेक्टर आहेस हा? आणि तू रायटर आहेस. हो. आणि सर काय? सर काय करतायत या सगळ्यामध्ये? वेट क्लाउड हे नाटक फक्त प्रोड्यूस करताय. गुत्तू पड रे, चाटा नको मारू तू. हा सर, वेट क्लाउड फक्त प्रोड्यूस करतो. हो, मग सरांनी आम्हाला तसं सांगितलं असतं ना. तुम्ही बोलू दिलेत का त्यांना? वेट क्लाउड नाटक करतोय म्हणाला हा सर मी करतो. फोन चालू होता ना, मी बाजूला होतो सरांच्या. सर म्हणाले साला काय दिवस आलेत रे, एवढी सोन्याची खान तयार केली आम्ही, आणि आता साचलेला गाळ घेऊन नाटक करावं लागतं आम्हाला. काय असं म्हणाले सर? साचलेला गाळ. साचलेला गाळ बोलले सर? मला असं वाटतं आपण सरांशी बोलूया. लगेच लाव. लगेच लाव. फोन कर फोन. सरांना. प्लीज. आणि ना स्पीकरवर टाकते जरा सगळ्यांनी ऐक. सगळ्यांनीच बोलूया. ओके, हा विचार. साचलेला गाळ म्हणजे जरा कमाल झाली. हॅलो हॅलो. हॅलो सर. हॅलो. हा सर, प्रिया बोलते. नाही, मी इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. सॉरी. सर हॅलो सर. गोस्वामी सर. हां, हॅलो. सर, प्रियदर्शिनी बोलते, हास्य जत्रेतली. सर कोण?
सर प्राजक्ता नसताना मला अँकरिंग देता. अरे हां हां इंदलकर. अरे तू बोलतेस का? तुझं लक्षातच आलं नाही आवाज. तू अदनामधनं येतेस ना बाळा. तुझं काय मधनं फिल्म संपली की मग तू येतेस ना? हा बोल ना काय काय बोल. सर ॲक्च्युली सर आम्ही इथे आपल्या नाटकाच्या तालमीला जमलो आहोत. होय होय होय. हा, तर इथे आल्यावर कळलं की दत्तू आणि विराज करतायत. हो हो तो का कर विराजने लिहिलंय, दत्तू करतो डिरेक्ट. हा सर म्हणजे खरंच हे करणार आहेत का सर? मग का काय हरकत काय त्यांनी करायला? हा? नाही म्हणजे नाही सर, प्रॉब्लेम काय सर, आमचं करिअर संपवण्याची संधी हॅलो तुम्ही हॅलो हॅलो कोणाचं करिअर सुरू आहे? कोणाचं सुरू आहे करिअर? नाही सर, सर मी काय म्हणतो की आमचं करिअर संपवण्याची संधी तुम्ही त्यांना का देताय सर? मग तुझं करिअर तूच संपवणार आहेस? तुला ब्लेम करायला कोणी नको तुला. हे बघ रमेश, मी बोललो ना मग तुला राग येतो है ना, मग तू रुसून बसतोस, कळलं ना? आणि मग तुझं ते सगळे जग माझ्यावर अन्याय करतं वगैरे वाला पॅटर्न सुरू होतं, कळलं? पण एक सगळ्यांनी प्लीज लक्षात घ्या की तुम्ही हास्यजत्रा सुरू झाली त्यावेळी तुम्ही आला होतात तेव्हा कसे होतात रे, लक्षात घ्या. त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी कष्टाने एक शो उभा केला आहे की नाही? बरोबर आहे सर. तुम्ही ज्युनियर होता त्यावेळी सिनियर्सनी तुम्हाला कॉपरेट केलं की नाही चांगलं? हां, त्यामुळेच तर आज सगळं शो पॉप्युलर झाला, तुम्ही स्टार म्हणून मिरवताय नाही का? हो हो सर, हो सर. बरोबर आहे सर. हा कोण स्टार झालं? कोण बोललो हो हो? मी सर. श्याम्या तू स्टार झाला? नाही सर, नाही मग हो का म्हणाला? सॉरी सर. हॅलो. नाही खरंच सर हे करणार आहेत का म्हणजे? अरे बाबांनो, ते खूप टॅलेंटेड पोरं आहेत दोघं. मी आपला हा जो विराज आहे त्याने एक दिवशी मला स्क्रिप्ट, आपल्याला तो शांत वाटतो, आपण दरवेळेला त्याची चेष्टा वगैरे करतो. त्याने मधल्या काळात ते जे हात मोडल्याचं नाटक केलं होतं ना, त्यावेळी त्याने एक नाटक लिहिलं आणि ते मला वाचायला दिलं, माहिती आहे? पहिलं पान मी वाचलो आणि म्हणजे मी बाथरूममध्ये जाऊन ढसा रडलो, माहिती आहे? सर बाथरूममध्ये जाऊन तुम्ही नक्की रडलात का? गिल्ट रे, गिल्ट. सारखं वाटायचं की ह्या मुलाला आपण किती दुय्यम समजलो आणि काय टॅलेंट हसून भरलं याच्यात. सर म्हणजे पुढची स्क्रिप्ट नाही वाचली का तुम्ही? अरे पहिल्याच याला म्हणजे ढासळलो मी, तर पुढचं कोण वाचेल? तर तिथेच इम्प्रेस झालो मी. आणि दत्तू म्हटल्यावर म्हटलं दत्तू करणार आहे, तर मग दत्तू म्हणजे माझ्या नजरेत होताच. तो जो त्याचा वावर होता ना इतर वेळचा, तो दिग्दर्शकासारखाच होता आणि त्याची दाढी वगैरे, कॉन्फिडन्स लेवल आणि उत्तम. अरे त्याचं ते बाऊल तुम्ही ते सलाद खाऊन पाहिलंय? हो खाल्लं. मग अशा टॅलेंटला आपण नाटक नाही द्यायचं. काय प्लीज त्याला कॉपरेट करा यार तुम्ही सगळे त्यांना. हां सर म्हणजे तुम्ही अजिबातच इन्व्हॉल्व्ह नसणार आहात का या प्रोसेसमध्ये? अगं नाही हे दोन एवढं टॅलेंट ओसंडून वाहत मी कुठं तिथे इंटरफेअर नको बाबा. ते छान करतील पोरं, तुम्ही कॉपरेट करा. हां छान कॉपरेट करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. ऑल द बेस्ट. हॅलो सर, बोला कोण? हसले का बरं ते? असं एखाद्याची मज्जा घेतात बघ, हो ना यार. तसा सूर लावला त्यांनी शेवटी. नाही मला वाटतं खुश असतील ना, वेट क्लाउडचं नाटक येत आहे, खुश असतील सर. झालं तुमचं? खरंच हे करणार आहेत म्हणजे? मला असं वाटतं नाटकाची सगळी चेष्टा मस्करीच होणार आहे आता. ए चेष्टा मस्करी तू करतो हा, लक्षात ठेव. ॲडिशनचा बादशाह माझ्या नाटकात तू ॲडिशन घे रे. एवढ्या घाणेरड्या लेवलला चेष्टा मस्करी करणं तुझी, मग बघ. पण म्हणजे सिरियसली तू एकटा डिरेक्ट करणार आहेस दत्तू? हो. ऐक ना, हे इंदलकर, पुण्यात जन्माला येऊन ना कोणीही स्टार होऊ शकतं. बदलापूरवरून येऊन इंडस्ट्रीत करिअर करायला ना विराज जगताप बनावं लागतं. विराज जगताप. ए दबदबा, हा
तू इंडस्ट्रीत आलास म्हणजे म्हणजे तुला वाटतंय असं ऑफकोर्स. मग ठीक आहे. ए कोकणी सरक्याजम हा घरी ठेवा तुझ्या, माझ्या नाटकात नको. हा. माझं नाटक मला सरळ हवंय, वाकडं तिकडं नकोय. चलो 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 स्टँडिंग करूया चला. स्टँडिंग अरे स्क्रिप्ट तर दे स्टँडिंगच्या आधी. स्क्रिप्ट. स्क्रिप्ट दे ना दत्तू. रीडिंग करावी एक मिनिट दत्तू. हां दत्तू सर म्हणायचं मला. ऐक ना, आपण आधी रीडिंग करूया दत्तू. यस. तू कानात भैरी आहेस. शेवटचं सांगतोय सगळ्यांना, मला दत्तू सर म्हणायचं, मी इथला डिरेक्टर आहे. शेवटचं सांगतोय. हा आणि लक्षात मला ठेवायचं. विराज सर म्हणायचं. कळलं ना? विराज सर, मी या नाटकाचा लेखक आहे. ए, नाही रे. काय? ओके गुड. चालेल चालेल चलो दत्तू सर. चलो 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 रीडिंग करूया आपण आता. चला सुरू करा चला. विराज संगीता दे त्यांना. हा. संहिता. संहिता असते, संगीता नसते कोणी. तू डोक्यात जाते का माझ्या? फानकन वाजू का तुला एक? ऐक ना, तू कात्रची आहेस, पुण्याची असल्यासारखी नको वागू तू. दत्तू सर. आणि प्रिया तुला माहितीये का, हा जो रोल करतेस ना तू, तो प्राजक्ता करणार होती. ती 15 दिवस तिकडे शिबिराला गेले ना, ती टीचर झाले ना आता, तिकडे गेले ना, म्हणून तुला घेतलंय. लक्षात असू दे, तू ऑप्शन आहेस, ओरिजिनल कास्टिंग नाहीयेस. लक्षात ठेव. तिची जागा घेण्यात तुझं करिअर चाललंय, कळतंय का? हा. आपण हे चलो करूया ना. स्क्रिप्ट दे ना. दिले दिले इकडे दिले. स्क्रिप्ट दिलंय. चलो चलो अभिनयाचा महामेरू. पुढे. मी हो हो चल डायलॉग आहे. अदला बदली लेखक विराज ऑफ जगताप. कर रे श्याम्या, सॉफ्ट कानफाट फोडी ना श्याम्या, डोक्यात जाऊ नको माझ्या. नीट कर श्याम्या, दत्तू, दत्तू प्लीज. सॉफ्ट सॉफ्ट. नीट वाच. प्लीज. पडदा उघडतो. बघ हे असं आहे, पडदा उघडतो असं आहे. नीट घे ना श्याम्या, काय करतोय तू? पडदा उघड, तुझ्या कानाचा पडदा उघडतो. कुठला उघडतो? कुठला उघडतो? रंगमंचाचा पडदा. रंगमंचावरचा पडदा उघडतो. मग कॉन्फिडन्सने घे ना श्याम. छत्रपती संभाजीनगरलाच कॉन्फिडन्स आहे का तुझा? नाही ना. हे रडू नको, हे बालिश, हे दळभद्री दिसतो रे. नाहीतर काय श्याम्या, हे रडून ना मी काम नाही देणार तुला, सर देतील. कळलं ना? नीट घे. पडदा उघड, फील घे ना श्याम्या. पडदा उघडतो कसं घेशील? फील घेऊन कर ना. फील कसा घेऊ तो? ते पण नाही तुला. पडदा उघडतो. आला सर आला. आला ना? दिसला. हा हा पाहिजे श्याम्या. हो करतो चल घे, चल. करतो सर करतो घे. सर. पडदा उघडतो. ये बात. रंगमंच उजळतो. नाही रे, नाही 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 नाही. उजळतो नाही रे, उजळतो उजळतो. जवसाचा की जपानचा, इथून सुरुवात आहे या माणसाची. तुला सांगतो दत्तू, गेल्या 8 वर्षांमध्ये ना गोस्वामींनी यांच्या डिक्शनवर अजिबात काम केलेलं नाहीये. चाला ना, माझ्या हातात देत नाही रे. महिन्याभरात चित्र बदलेन, महिन्याभरात. कळलं का? पेन्सिल धरा तोंडात आणि बोला. आपल्या डिक्शन बद्दल विराज बोलतोय. नाहीतर काय, जवस आणि जपान बोलताना जिभेचे तुकडे पडले खाली. चले चल चल चालेल दे श्याम्या घे. श्याम्या, पेन्सिल पेन्सिल नाहीये माझ्याकडे. थांब थांब मी देते तुला. नाही रसिका, तू नको देऊस. ऍक्टर आहेस ना तू? हा, साधी पेन्सिल तरी आण सोबत. हा, ठीक आहे विराज, ठीक. नाही नाही, थांब तू जरा थांब. नाही आता ती जिम करून फुगवलेली बोट आहेत ना, ती तोंडात धर आणि वाच स्क्रिप्ट. हो तीच. बोलतो सर बोलतो सर. ऍक्च्युली लेखकाकडे पाहिजे ए पेन. ए ए, जास्त शहाणपणा करू नको. हा, तुझा ओव्हर स्मार्टनेस ना तुझ्याकडे ठेव, मला नाही दाखवायचा. लेखक आहे मी या नाटकाचा. हो 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 हो. बरोबर. आपल्याला दिसतं एक मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर आणि तिथे किती मोनोटोनस वाचतोय रे, किती एकसुरीपणा. हे तू बोल. ए शडाप. श्याम्या किती मंदाड आहेस रे तू श्याम्या. कधी सुधरशील रे तू, कधी काय सुधरशील? झालं? सरांनी सांगितलं टक्कल कर, केलं. सर म्हणाले अभिनय कर, का नाही करत तू? कर ना, दे ना जरा व्हेरिएशन दे ना श्याम्या. नाही दे तर ना. दत्तू हे अति होत चाललंय आता, जरा सगळंच अति होतंय आता. माझं हो. माझं अति होतंय. हो. एक्सक्यूज मी, ऐक ना, कोणालाही काय बोललं की तुला मध्ये बोलायचंच असतं का? हा, जरा बांगलादेश काय फिरून आली तरी मोठी शाणी झालीस तू. वाच स्क्रिप्ट, वाचा. काय वाचायचंय पण? कुठलं कॅरेक्टर वाचू ते सांग ना. कुठलं वाचायचं? तू ना चंद्रशेखर वाच. हा वाच. वाच वाच चंद्रशेखर वाच. चंद्रशेखर. हो वाच वाच, मी बोलतोय चंद्रशेखर वाच.
वाच हे श्याम्या तू ते हे वाच कोणतं देते याला शलाका चालेल. शलाका वाच मी शलाका अरे मी शलाका कसा असेन श्याम्या धू म्हटलं ना धुवायचं हा सर म्हणाले टक्कलकर केलंस ना केलं. मग गप्प वाच ना हो सर वाचतो शलाका वाचतो. रसिका तू ना ते हिम्मतरावांचं वाचशील हो चालेल दत्तू सर आणि हे करली तू ते दुसरं वाच सुवासिनीचं आहे ना ते वाच अरे हे कुठलं नाटक आहे मुलांचे रोल मुली करतायत मुलींचे रोल मुलं करतायत विराज दे नरेशन दे प्लीज नीट लक्ष देऊन ऐका. मी नीट सांगा पहिला आम्ही नीट ऐकतो. तुम्ही नीट समजून घ्या हा हा काय असतं 2 कपल असतात, एक नवरा बायको आणि एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. हा हिम्मतराव आणि सुहासिनी, चंद्रशेखर आणि शलाका. एक जादूगार येतो. नवरा बायको कोण आहेत ते सांग ना. अरे यार पुढे सांगणार आहे मी, मध्ये मध्ये माझी ना लिंक तोडू नको, समजलं ना. शडाप. हा तर एक जादूगार येतो आणि त्यांच्या आत्म्यांची अदलाबदली करतो. काय करतो? आत्म्यांची अदलाबदली. नवरा बायको बनतो, बायको नवरा. सेम गोज विथ गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड. गर्लफ्रेंडची आत्मा बॉयफ्रेंडमध्ये आणि बॉयफ्रेंडची आत्मा गर्लफ्रेंडमध्ये. खरी गंमत आता इथून सुरू होते. म्हणजे तुमची की नाटकाची? बेटकर नरेशन हवंय ना माईक ना गप्प. हा जी बायको असते ना बायको, म्हणजे जी नवरा झाली ती बायको नाही, जो नवरा बायको झालाय ती बायको. तिचं आणि त्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचं, या दोघांचं अफेअर सुरू होतं. आता दुसरा बॉयफ्रेंड म्हणजे खरा खुरा बॉयफ्रेंड नाही. जी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाली ना ती बॉयफ्रेंड. तर जी बायको आहे ती आणि तो दुसरा बॉयफ्रेंड, ह्या दोघांचं अफेअर सुरू होतं. आणि हे कोण पकडतं? नवरा. म्हणजे नवरा नाही, म्हणजे नवराच. म्हणजे तो नवरा आधी बायको असतो ना, मग ती नंतर बायको बनते. अरे यार अरे हा लेखक स्वतः कन्फ्युज आहे, प्रेक्षकांना काय करणार आहे यातलं? नाहीतर काय काय लिहिलंय यार. बरोबर चकवत आहेत आपल्याला. सर हा सॉरी, मी लेखक म्हणून बोलू शकतो का थोडं? बोल. म्हणजे तुम्ही ते काय केले ना, मला असं वाटतं एक आत्मा अदलाबदली केली असताना तर ते इझी झालं असतं. बर तुम्ही काय केलं? 4 आत्म्यांची अदलाबदली केली. तुम्ही खरे जादूगार आहात. आता काय झालंय, इंटरव्हल झाल्यावर ना कुठला आत्मा कुठे झाला काय कळणार नाही. तुम्ही ससा काढलात पण तो आता हरवलाय सर, कळाला तो कुठे पण. असं करू नका सर, प्रॉब्लेम होतो. नाही पण माझं वेगळं मत आहे श्रमेश. अरे वाण. मला हा विषय जरासा इंटरेस्टिंग वाटतोय. मला वाटतं हा विषय ना आउट ऑफ द बॉक्स आहे. ही पुढे जाणार. ही पुढे जाणार. हिला कुठल्या तरी बॉक्समध्ये टाकाने पार्सल करायचं. काय म्हणालास? नाही, तू आउट ऑफ द बॉक्स विचार करते, चांगली गोष्ट आहे सर. मला एवढंच म्हणायचं होतं, कसं ही आत्म्यांची खिचडी चांगली झाली पण ती वाढू नका कुठे सर. काय ऐक ना. थोडंसं रिराईट करावं लागेल सर, असं मला वाटतंय. श्री सोडून सगळं रिराईट करा सर. ते खालचं बदलावं लागेल सर. जेवढे सल्ले देतोयस ना तेवढं व्हेरिएशन दिलं असतं ना तर खूप पुढे गेला असतास. कळलं ना. आणि तुम्हा लोकांचा माझ्या लेखणीवर विश्वास नाहीये का? नाही. काय फालतूगिरी यार दत्तू ही. मी रात्रभर जागून माझं रक्त आटवून हे स्क्रिप्ट लिहिलंय आणि ही कालची पोरं माझ्या तोंडावर मला नाही म्हणतायत. कालची पोरं? हो कालचीच पोरं. ते रक्त आठवण्यापेक्षा मेंदू वापरला असतास तर बरी स्क्रिप्ट लिहिली असतीस. सर दत्तू सर, मला एक प्रश्न पडलेला आहे. बोल जादूगार कोणी ज्याने आत्म्यांची अदलाबदली केली? तो यार काय करायचं या छचोर नटांचं यार दत्तू. इकडे श्याम्या हा? इकडे काय श्याम्या प्रश्न सगळ्यांनाच पडतात, उत्तर शोधायचं असतं. प्रश्न पडणं हे जिज्ञासू माणसाचं लक्षण. आणि प्रश्न पडल्या त्याच्यावर चिंतन करून उत्तर शोधणं हे विद्वान माणसाचं लक्षण आहे. आणि प्रश्न पडल्या लगेच बोलणं हे मूर्ख माणसाचं लक्षण. अरे बाबा दत्तू सर, तुम्ही मला मूर्ख बोलताय. बघ बरं काय असेल तू ओळख. तुम्ही ना तुम्ही ऐका तुम्ही मूर्ख नाही, महामूर्ख आहात तुम्ही ना. सगळे छचोर नट आहात. माकड उड्या म्हणजे तुम्हाला ऍक्टिंग वाटते. तू यांची ना लायकी नाहीये हे स्क्रिप्ट करायची. ऐक माझं. एक मिनिट आम्हाला काढून टाका, आमची खरंच लायकी. ए सरांनी सांगितलं ना म्हणून ठेवलंय मी, कळलं ना. हा. आम्ही पण शब्द दिले त्यांना, काढून टाका वगैरे हे आम्हाला नको सांगू. विराज तू बस. हे बघ तुझा विषय मला कळलाय, हा पोहोचलाय माझ्यापर्यंत, कन्व्हिन्स झालाय मला. मी समजवतोय ना. चलो please. चला उभे राहू, आपण इम्प्रुव्हाइज करूया. चलो इम्प्रोवाइज करू. सध्या बी ब्लँक. ओके नाही, आल्यापासून ब्लँकच आहे मी. व्हेरी गुड. हीच कोरी पाठी ठेवायची. तुम्हाला कळलं का? मोठे गोस्वामी रिजेक्टेड, दत्तू विराज ऑन. समजलं?
तुम्ही रात्री एकटे घरी जाणार की दोघं जाणार आहात कसे तुला घरी जायचंय ना हं? जरा शांत राह. चलो 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 हे आपण सुरू करूया. इंदलकर त्या विंगेतून येतो तिथून ठीक आहे. ऐका तुम्ही दोघं इथे बसून ना रोमांस करा. हा ऐक तू बघशील त्यांना. काय बघायचंय हो, बस. बरं. विराज, मागे थोडा. सर दत्तू सर श्याम आहे ह्याच्यावर कसा रोमन्स करू मी अरे शला काय नाही ती तू चंद्रशेखर आहेस. अरे मी चंद्रशेखर आहे ना. अगं एडी तुझ्यामध्ये फक्त चंद्रशेखरची आत्मा आहे, तू शलाका आहेस. नाही आता दत्तू सर म्हटले ना मी शाला काय म्हणून. अरे श्याम तू बिंडोके का रे येणार का तुला कळत नाही का रे श्याम हं? तू शला काय म्हणजे तुझ्यामध्ये शलाकाची आत्मा आहे. तू हिम्मतराव आहेस. हा माझ्या लक्षात येत आहे दत्तू सर विराज सर म्हणजे मी सुवासिनी असणार आहे म्हणजे मुळातलं मेन कॅरेक्टर आणि माझ्या अंगामध्ये हिम्मतरावचा आत्मा येतो राईट. क्या बात आहे काय सिन्सिअर आहेस ग तू. तुला बोलतो ही मुलगी पुढे जा. हो, पुढे जाणार हो खरे यार, thanks. चलो चलो हे श्याम्या शाला काय नाही रे टकला खादवशील असं का करतो श्याम्या तू. आता शलाकाला टक्कल आहे तर शलाका तेच करणार ना दत्तू सर. तुला फानकन दे ना माझ्या डोक्यात जाते ग तू. बघितलं की थोबडा होतो तू जरा शांत बस. जरा शांत बस तू तू जरा शांत बस. ए, चल काय? ए, गुलुगुलू करा तुम्ही रसिका. हा येस. चलो कंटिन्यू. नको ना नको नको ना. काय रे हे काय धंदे लावले तुम्ही लाजा नाही वाटत काय रे. हिचा हिम्मतराव बघायला हिम्मत पाहिजे राव. ए गपरे गप 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 गप. ए चल सुवासिनी घाबरली आता. सुवासिनी घाबरली. बोल ना काहीतरी बोल डायलॉग. सुवासिनी घाबरले. वासने हे आले हे सगळे हे हिडीस वाटते हे प्रचंड हिडीस आहे. ऐक ना, हे ते बरोबर लिहिले तू हिडीस करतोयस हं? तू हिडीस करतोय ड दर्जाचा अभिनय करतोयस तू. कंटिन्यू ये चल चल शलाका कोण आहे. ए शलाका ये चल. शलाका कात्राची शलाका ये चल. नाही मी चंद्रशेखर मी शलाका नाहीये. अरे यार शलाका कोण आहे. शलाका ये ना चल ना शलाका ये चल. एक मिनिट खूप कन्फ्युजन आहे. एक मिनिट एक तर ठीक आहे प्रोग्रेसिव्ह आहे पण नेमकं या रोमॅन्सचा अर्थ काय हे प्लीज नंतर सांग एक्सप्लेन कर. आणि हा शलाका आहे ही सुवासिनी आहे तो हिम्मतराव हिम्मतराव, आहे. आता मी चंद्रशेखर उरले ना मग आता शलाका अजून कुठनं येणार आहे दत्तू. तुझं जास्त होता इंदलकर आता तुझं खूप व्हायला लागलंय. ऍब्झर्डिटी नावाचा प्रकार माहिती तुला इंदलकर. अरे ऐकलंस ऍब्झर्डिटी ऐकलेस का. अरे ऐकलंय तू ऐकलंय. ऐकलंय ना हा? सगळं सगळं दृश्य मनातलं मनात स्वप्नात दिसतं. स्वप्नात काहीही घडू शकतं. सॅम्युअल बॅकेट माहितीत तुम्हाला. कोण 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 सॅम्युअल बॅकेट माहितीत माहितीत का. ब्रेक माहितीत का रे तुम्हाला. ब्रेक माहितीत नाही ना. तुम्हाला कोण माहिती. विनायक पुरुषोत्तम ऋषिकांत राऊत आणि माफ करा त्यांनी मला नाटकात घेतलं पण ते दोघे जण ते माहित असतील तुम्हाला. अरे त्यानं डबकं आहे रे लक्षात ठेव. तो समीर आहे ना समीर तो खूप छान छान बोलतो. अरे सर विद्यापीठ आहेत विद्यापीठ काही नाहीये प्राथमिक शाळा पण नाहीये ती लक्षात ठेवा. तू काय बोलतोय. लक्षात राहू दे तुमच्या. अरे जग खूप मोठे श्याम्या इकडे इकडे काय? जग खूप मोठे श्याम्या. जरा ना छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर पड श्याम्या. हे टकलं ना टकलं कबूतर हागण्यासाठी ठेवलंच का रे. वापर ना दुसरी बस पण जाते लांब. अरे थांब दत्तू थांब जरा किती बोलतोयस तू आल्यापासून. नाहीये तुम्हाला काही. तुम्ही आता वाचायला घ्या काहीतरी आणि बसा खाली. कॅरेक्टर शोधतात मोठे. हे विराज ये रे ए, यांना काय फालतूगिरी चालू आहे. यांना नाही जमणार विराज. नाहीतर काय तू कशाला रडतोय? Casting बदलू आपण. मला काय वाटतं आपण खरंच कास्टिंग बदलूया. बदल वैतागाला रे फणफण मारेन एक माझ्या डोक्यात 4 नाव आहेत. कोण आहे. सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, डन. प्राजक्ता माळी आणि महेश कोठारे. हे बघ प्राजक्ताची आत्मा सोनाली कुलकर्णीमध्ये, सोनालीची आत्मा महेश सरांमध्ये, महेश सरांची आत्मा प्रसाद दादामध्ये. अरे मग सर असं करतील बापरे. हा कसं वाटतंय. पण ते वेट क्लाउड साठी काम करतील काय. एक काम कर ओकांना फोन फिरव मी बोलतो त्यांच्याशी. बाप रे म्हणजे स्किट कमी रोस्टिंग शो जास्त वाटला. आणि तुम्ही दोघांनी जे जे डायलॉग्स घेतले तुमच्या धाडसाला सॅल्यूट. वेळ पळवलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाददा. या स्किटमध्ये जेवढे पंचेस होते त्या सगळ्या पंचेसला मी जेवढा हसलो असेन किंवा नसेन
त्याच्यापेक्षा जबरदस्त मला हसू आलं ते जे ऑल द बेस्ट मी लिहून ठेवलंय. अशक्य. एकदा गोस्वामींसाठी पण टाळा वाजवा. येस येस. वेगळा अटेम्प्ट होता आणि दत्तू आणि विराज तुमचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर प्रत्येक वाक्य जे या हे 4 सिनियर्सना उद्देशून तुम्ही जे बोलत होता ते प्रत्येक वाक्य फाटणारं होतं खरं तर. पण म्हणजे ॲक्च्युअल म्हणतोय मी. पण परफॉर्मन्समध्ये तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून जसं गोस्वामींनी तुम्हाला सांगितलं असेल त्या पद्धतीने तुम्ही विराज तू आत्ताही घाबरला आहेस खरं तर. पण मी तुझं कौतुक करतोय. लक्षात घे. तुम्ही ज्या धडाडीने ते दोघांनी सादर केलं त्याच्यासाठी तुमचं विशेष कौतुक केलं पाहिजे. तुमच्या चौघांची जी अवस्था झाली ती फार एन्जॉयबल होती आणि तुमच्या चौघांचं विशेष कौतुक की ती जी सिनियरिटी तुमची ॲक्च्युअल आहे ती तुम्ही परफॉर्मन्समध्ये आणू दिली नाहीत. तुम्ही त्या पद्धतीने जेल झालात या दोघांसमोर आणि त्यासाठी तुमच्या चौघांचंही कौतुक. उत्तम सांघिक सादरीकरण असं म्हणता येईल. मजा आली.